जर इथून शिवसाई फाउंडेशन आपण आताच खेळत, परंतु जर टॉपला राहिले तर आपल्याला खेळावं लागेल, कारण की पहिली मॅच क्वालिफायर लागेल, त्यानंतर एलिमिनेटर फर्स्ट, त्यानंतर एलिमिनेटर 2, त्यानंतर मात्र मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. यस, सुरुवात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? पुष्कर, संघाचा संघनायक. पहिला चेंडू अगदी इथे मात्र गेला. शिवसाई फाउंडेशन थोडं, जे रॉकस्टारचे प्रेक्षक आहेत ते तुमच्या अगदी मागे आहेत, तुम्ही थोडं असं याची विनंती असेल. पहिला चेंडू मिस केलाय रॉकस्टारने. शिवसाई फाउंडेशन कडून गोलंदाज झालेला आहे जितेश. बघा दोन्ही टीमला टेन्शन नाही आहे, इथून मात्र स्पर्धेच्या बाहेर नाही कोण जाणार. बघायला गेलं तर दोघे मात्र लढत आहे ती टॉपची. जितेश हा गोलंदाज, प्रॉपर गोलंदाज, मात्र जसं गोलंदाजी करतो तीच करावी लागेल आणि तरच तर मात्र मानलं जाईल बॉल आउट. मिस यावेळेस एनर्जी डिजिटल आपण बघू शकतात. पहिला चेंडू मिस. गोलंदाज जितेश. संधी यावेळेस पाहायला मिळते ती म्हणजेच शिवसाई फाउंडेशन चा चेंडू अगदी बाहेर. स्टंप आणि चेंडूचा काहीच संबंध नाही, इतका बाहेर टाकला. जणू काही एखाद्या बॅट्समनला चेंडू टाकायचा होता, तो चेंडू हाताळला. गोलंदाज प्रणय. रॉकस्टार की शिवसाई, बघूया इथे टॉपला कोण जाणार. गोलंदाज प्रणय. राईट विरुद्ध विकेट. स्टंप उडवायचे आहेत आणि हा लेफ्टीला देखील वाईट, इतका बाहेर टाकला. गोलंदाज राकेश गोलंदाजी मार्कवर. शिवसाई फाउंडेशन 2 मिस केले रॉकस्टारने, 1 मिस केलाय शिवसाईने. लागेल का? लागला. हो, फुल टच होता, लागला असता तरी उपयोग नसता. आता रॉकस्टार या बघायला गेलं तर पहिल्या संधीचा शेवटचा चान्स. आणि गोलंदाज दर्शन. या स्पर्धेमध्ये बघू शकतात की एक नवीन गोलंदाज म्हणून ओळखण्यात आला ओव्हरमध्ये दर्शन. अगदी स्टंप वरून गेला, थोडा पुढे असता तर मात्र हिट झाला असता. अगदी क्लोज मध्ये स्टंप वरून गेलेला आहे. हा स्टंप वरून गेला आणि टॉप ऑर्डर राहण्याची संधी शेवटची. गोलंदाज सुद्धा कॅप्टन आलेला आहे. कोणाचा हिट लागेल? नाही, वॉरियर्स विरुद्ध कोण खेळणार आणि ओम साई विरुद्ध कोण खेळणार? हिट झाला तर मात्र इकडे कॅश प्राइज दिलं जाईल 500 रुपये सचिन राऊत यांच्याकडून.
शिवसाई फाउंडेशन बघूया. मयुरेश मागची इनिंग कमालीची खेळली, अगदी जवळून गेला, ऑफ टर्न झाला आणि आता मात्र 2 अजून संधी. आता मात्र रॉकस्टार कडे 2 संधी. महेश गोलंदाज परफेक्ट लाईन मध्ये होता परंतु ऑफ स्पिन झाला आणि महेश आलेला आहे. रॉकस्टार कडून जो स्टंपला उडवणार त्याला 500 रुपये देणार. महेश चेंडू आसपास कुठेच नाही, मिस केलेला आहे. मी म्हणेन की जे 2च गोलंदाज अगदी जाऊन गेले, दर्शन आणि मयुरेश, बाकी सर्वांचे चेंडू मात्र इकडे अगदी खराब पाहायला मिळाले. आणि दिनेश गरत आता अनुभव आलेला आहे, एक्सपिरियन्स आलेला आहे. एक्सपिरियन्स गोलंदाजाकडून काय होते बघूया. दिनेश 4थी संधी. ओहो हो, अगदी जवळून गेला चेंडू, थोडा पुढे पाहिजे होता, स्टंपच्या वरून निघून गेला. शेवटची अंतिम संधी रॉकस्टार कडे. धीरजने कानमंत्र दिलाय गोलंदाजाला, गोलंदाज पाहायला मिळतोय संयोग. आता बघायला शेवटचे दोन्ही गोलंदाज संयोग आणि बघायला तर सुयश. संयोग बघूया हिट इथे येईल का. व्हेरी क्लोज, टप्पा पडून गेला कसा हा कीपरच्या मागे, ह्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. अगदी क्लोज, एकदम व्यवस्थित स्टंपला चेंडू आला होता. हा बघा अगदी क्लोज, परंतु थोडा लेग स्टंपला भुलला. आता मात्र पुन्हा एकदा अनुभव. शेवटचे दोन्ही गोलंदाज शिवसाई फाउंडेशनने अनुभवाचे बोल बोलणारे ठेवलेत. यस, प्रीतम गरत कडून कॅश प्राइज दिलं जाईल पळभाऊसाठी 500 रुपये. आणि इकडे मात्र झालेले आहेत, आता टॉस केला जाईल. आता टॉस वर मात्र निर्णय असेल की टॉप वर कोण राहणार. चला खेळपट्टीवर गर्दी करू नका, टॉस केला जाईल. आणि आता टॉस वर निर्णय असेल की टॉप वर कोण राहणार, कारण की टॉप वर राहिल्यावर 1 संधी एक्स्ट्रा भेटते. बघूया रॉकस्टार की शिवसाई फाउंडेशन. चला स्पीडअप ठेवा, 11:30 झालेले आहेत, 4 मॅच खेळवायचे आहेत. 2 वाजेपर्यंत आपल्याला बघू शकतात स्पर्धा संपवायची आहे. रॉकस्टार टॉपला. बघा मागचा टॉस मयुरेशने जिंकला, परंतु हा टॉस पुष्करने जिंकलाय. आणि रॉकस्टार वर्सेस ओमसाई ही मॅच यानंतर खेळवली जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस साठी या रॉकस्टार आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई. अभिनंदन.